तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत शेवटची तारीख शासनाने जी आहे ते दिलेली आहे. आणि यामध्ये आता बघा दोन प्रकारच्या कॅटेगरी झालेल्या आहे. आधी तर पहिला आधार ओटीपी, दुसरा आधार ओटीपी टाकून आपण ई-केवायसी पूर्ण करत होतो. पण आता दोन पद्धतीने ई-केवायसी मी तुम्हाला पूर्ण करून दाखवणार आहे. म्हणजे लाभार्थी बहिणीचा आधार ओटीपी, त्यांच्या पती वडिलांचा आधार ओटीपी, कारण ओटीपी ते टाकू शकतात, त्यांना ओटीपी मिळू शकतो. आणि दुसऱ्या नंबरच्या बहिणी अशा आहे की पती पण नाही, वडील पण नाही आणि दुसरा आधार ओटीपी त्यांना मिळत नाही. पती आणि वडील नसल्यामुळे शासनाने सांगितलं आहे की हाफ केवायसी करा, त्यानंतर ऑफलाईन केवायसी कागदपत्र जमा करून द्या. कागदपत्र कोणाला द्यायचे तर अंगणवाडी सेविकांना. मग अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेत नाही, मग आता काय करायचं ते सुद्धा समोर तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्याचप्रमाणे अशा बहिणी सुद्धा आहे की पती पण आहे, वडील पण हयात आहे आणि पती पण हयात आहे, पण पतीपासून दूर राहतात किंवा पती ओटीपी देत नाही, किंवा पती किंवा वडील जे आहे ते दोघंही घराच्या बाहेर निघून गेलेले आहे, बेपत्ता आहे, लापता आहे. पती आणि वडील जिवंत असूनही ओटीपी भेटत नाही किंवा कागदपत्र भेटत नाही, सांगायचं झालं तर सोप्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने या बहिणींनी केवायसी कशी करायची पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. अंगणवाडी सेविका जर डॉक्युमेंट घेत नसेल तर कोणत्या ठिकाणी डॉक्युमेंट द्यायचे आणि दोन्ही ओटीपी कसा टाकायचा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, सर्वात आधी आपल्याला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. जशी जशी स्टेप पुढे जाईल तशी तशी तीनही प्रकारच्या बहिणींची ई-केवायसी चे प्रश्न तुम्हाला तुमच्यासमोर मी क्लिअर करणार. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट ओपन केली, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर सर्वात पहिलं पेज जे आहे ते तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाभार्थी आधार क्रमांक टाका. आपण या ठिकाणी बघा लाभार्थी आधार क्रमांक टाकला, त्यानंतर कॅप्चा कोड सेम टू सेम जे काही नंबर दिसत आहे ते आपण या ठिकाणी बघा टाकलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी सहमती द्या आणि ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्यासमोर एका सेकंदानंतरच लगेच ओटीपी टाकण्याचं पेज ओपन होते आणि तुमचा ओटीपी सेंड झाला बाजूला तुम्हाला दिसून येते. आधीसारखे ओटीपीचा प्रॉब्लेम राहिला नाही किंवा वेबसाईट सुद्धा आता नॉर्मल व्यवस्थित चालत आहे. तर या ठिकाणी तुमच्या आधार नंबरवर येणारा 6 नंबरचा ओटीपी टाकायचा आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं. आता ओटीपी लवकर येतो. जर दिवसा येत नसेल तर रात्री 2 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत प्रयत्न करा आणि या ठिकाणी तुमचा ओटीपी येईल. समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं आणि तुमच्यासमोर सेकंड नंबरचं अशा प्रकारचं पेज ओपन होईल. आता सेकंड नंबरचं पेज ओपन झालं. या ठिकाणी म्हटलेलं आहे की पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक द्या. आता ज्या बहिणींकडे पती आहे, वडील आहे, या ठिकाणी दुसरा आधार ओटीपी टाकू शकतात, पती वडिलांचा आधार ओटीपी टाकू शकतात. त्यांची स्टेप मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण त्यांना पुढे जाती प्रवर्ग आणि 2 प्रश्न निवडायचे आणि केवायसी पूर्ण करायची आहे. पण आता बघा, त्या बहिणी अडकलेल्या आहे ज्या बहिणींकडे पती नाही, वडील नाही, दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही, किंवा ज्या बहिणींचे पती वडील हयात असूनही त्यांना डॉक्युमेंट किंवा ओटीपी मिळत नाही. डॉक्युमेंट किंवा ओटीपी मिळत नाही तर या बहिणींनी सर्वात आधी पहिली स्टेप पूर्ण करून घ्यायची. जसं मी तुम्हाला सोबतच अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट अपलोड करण्याचं सुद्धा वेबसाईटवरच ऑप्शन येणार आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला वेबसाईटवरच अपलोड करता येणार आहे. त्यासाठी आपल्याला वाट पाहायची आहे, अजूनपर्यंत ऑप्शन आलेलं नाही. असं अदितीताई तटकरे यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींनी त्यांची हाफ केवायसी पूर्ण करायची, म्हणजे या ठिकाणावरून केवायसी त्यांनी बंद करायची. ज्यांना ओटीपी दुसरा ओटीपी साठी ऑप्शन नाही, पती नाही, वडील नाही, त्यांनी या स्टेपवरून केवायसी बंद करून द्यायची. पण ज्यांना पती आहे, वडील आहे, त्यांनी या स्टेप पासून केवायसी आणखी पुढे करायची आहे. तर ते समोर तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता पती नाही किंवा वडील नाही तर शासनाने सांगितलेलं आहे की पती आणि वडील हयात नसल्यास त्यांचा मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करणे. पण काही ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणतात की आम्हाला आदेश आलेले नाही, त्या तुमच्याकडून डॉक्युमेंट जमा करून घेत नाही, मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर एकाच ठिकाणी जायचं आहे. त्यानंतर ज्यांना पती पण आहे, वडील पण आहे, पण पती बेपत्ता आहे किंवा वडील बेपत्ता आहे, त्यांचा आधार ओटीपी मिळत नाही किंवा डॉक्युमेंट नाही, मग जिवंत आहे पण मृत्यूचा दाखला तर मिळणारच नाही आणि घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा मिळत नाही, कारण काही बहिणी आपल्या वडिलांकडे येऊन राहतात, म्हणजे पतीपासून वेगळ्या राहतात. पती जिवंत आहे तरी पण वेगळ्या राहतात, म्हणजे ओव्हरऑल म्हटलं तर ओटीपी भेटत नाही. तर बघा, अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेत नाही, मग सेम प्रॉब्लेम या बहिणीचा सुद्धा झाला. डॉक्युमेंट नाही तर मग कोणाजवळ देणार. तर तुम्हाला जायचं आहे महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये. महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये भरपूर बहिणी आपल्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहे. मी 2 ते 3 वेळा वर्धा जिल्हा येथील महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन आलेलो आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्न घेऊन आपल्या बहिणी येतात, आधार क्रमांक देतात आणि त्यांना पूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी केले जात आहे.
आता बघा, अंगणवाडी सेविका यांच्याकडे जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत तुमच्याकडून ते डॉक्युमेंट घेणार नाही. पण काही जिल्ह्यामध्ये आदेश गेलेले आहे, काही जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट जमा करणे सुरू आहे. पण काही जिल्ह्यामध्ये अजूनही डॉक्युमेंट घेतल्या जात नाही किंवा अंगणवाडी सेविकांना आदेश आलेले नाही. तर या सर्व बहिणींनी जायचं आहे महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये. महिला व बाल विकास विभाग कार्यालय एक तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तहसीलच्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचं काम होणार नाही. तहसीलच्या ठिकाणी पूर्ण प्रॉपर माहिती तुम्हाला मिळत नाही. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे. तर हे कार्यालय कलेक्टर ऑफिसमध्ये असू शकते किंवा हे कार्यालय तुमचं जे आहे ते कलेक्टर ऑफिसच्या बाहेर दुसऱ्या कोणत्या तरी एरियामध्ये राहू शकते. पण तुम्हाला प्रॉपर पत्ता माहित नसेल तर कलेक्टर कार्यालयामध्ये, जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जायचं. त्या ठिकाणावरून महिला व बाल विकास विभाग कार्यालयाचा पत्ता विचारायचा आणि त्या विभागामध्ये जाऊन आधार क्रमांक घेऊन जा. त्या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न आहे, अंगणवाडी सेविका तुमचे डॉक्युमेंट घेत नाही किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट पण नाही आणि आधार OTP टाकण्यासाठी पण ऑप्शन नाही, असं जर काही तुमचा प्रश्न असेल आणि अजूनपर्यंत तुमचे डॉक्युमेंट सबमिट झाले नसेल तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो, एक वेळा त्या ठिकाणी आधार क्रमांक घेऊन तुम्ही जा. तुम्हाला पूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळते. तुमचे पैसे बंद झाले असेल, त्यापासून तुमचे पैसे बंद झाले असेल किंवा दुसरा कोणता प्रॉब्लेम असेल, काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल, सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये मिळणार, म्हणजे 100% मिळणार. किंवा त्या ठिकाणी जर त्यांनी म्हटलं की डॉक्युमेंट इथेच सबमिट करा तर तिथेच डॉक्युमेंट सबमिट करून द्या. कारण अंगणवाडी सेविकांकडून जे आहे ते महिला व बाल विकास विभागामध्येच तुमचे कागदपत्र जमा होणार आहे. त्या ठिकाणी एक वेळा जा आणि सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला 100% मिळणार. आणि या पलीकडे जर काही तुमचे टेक्निकल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला 100% देईल. तर आता बघा, पती नाही वडील नाही त्या बहिणींसाठी मी जे काही मार्ग दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. आता समोरची स्टेप आपण करू का? आता ज्या बहिणींना पती पण आहे वडील पण आहे, आधार OTP टाकू शकतात, तर त्या बहिणींनी या ठिकाणी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक आपण टाकला, त्यानंतर कॅप्चा कोड सेम टू सेम नंबर या ठिकाणी टाकायचे. नंबर टाकले, त्यानंतर सहमती द्या. सहमती द्या या ठिकाणी क्लिक करायचं आणि OTP पाठवा. OTP पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांकावर एक OTP झाला आणि तुमचा OTP सेंड झालेला आहे असं त्या ठिकाणी दिसून येईल. आणि या ठिकाणी तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार OTP सबमिट करून द्यायचा आहे 6 नंबरचा आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं आहे. समाविष्ट करा या बटनवर क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्यासमोर सेकंड नंबरचं अशा प्रकारे जे आहे ते पेज ओपन होईल. अशा प्रकारे पेज ओपन होईल आणि या ठिकाणी बघा, आता पती किंवा वडिलांचं नाव ऑटोमॅटिकच तुमचं येऊन जाते. छोट्या मोबाईलमध्ये छोट्या स्क्रीनवर करत असाल तर या ठिकाणी बघा, या डॉटमध्ये नाव दिसून येते, त्यामुळे छोट्या स्क्रीनवर दिसून येत नाही, पण नाव या छोट्या डॉटमध्ये आलेलं असते. मोठ्या स्क्रीनवर अशा प्रकारे नाव दिसून येते. काही बहिणींची तक्रार अशी आहे की पतीचा आधार क्रमांक आणि OTP दिला असून सुद्धा वडिलांचं नाव या ठिकाणी का येत आहे? पती किंवा वडिलांचा आधार OTP दिला तरी पण वडिलांचं नाव येत आहे. कारण तर बघा, तुम्ही लग्नाच्या आधी अर्ज भरला असेल किंवा लग्नाच्या नंतर अर्ज भरला असेल तरी पण प्रत्येकच बहिणीला वडिलांचे नाव मागितलेलं होते अर्ज भरताना, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना. त्यामुळे या ठिकाणी फिल्टर होऊन जे आहे ते अर्जामधूनच फिल्टर होऊन पती किंवा वडिलांच्या नावाच्या ठिकाणी या ठिकाणी वडिलांचं नाव दाखवण्यात येत आहे. आता तुम्ही अर्ज अपडेट केला असेल किंवा तुमचं आधार कार्ड अपडेट केलं म्हणजे KYC तुमची अपडेट होईल. त्यामुळे या ठिकाणी नाव डिलीट होईल, ऑटोमॅटिक तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. सर्वात पहिला ऑप्शन बघा, या ठिकाणी 2 प्रश्न विचारलेले आहे ते तुम्हाला लगेचच सांगतो. पण या ठिकाणी बघा, जाती प्रवर्ग निवडायचा ऑप्शन दिलेला आहे. तर या ठिकाणी क्लिक करायचं, जाती प्रवर्ग निवडा आणि तुमच्यासमोर जातीची यादी पूर्ण ओपन होईल. बघा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या जमात, अबक आणि सर्वसाधारण जे काही ऑप्शन दिलेलं आहे, तुमची कोणती जात आणि कास्ट आहे यावर क्लिक करून तुम्ही जे आहे ते सिलेक्ट करून तुमची जात तुम्हाला सबमिट करायची आहे. जात सबमिट केल्यानंतर पहिल्या नंबरचा ऑप्शन बघा, या ठिकाणी पहिल्या नंबरचा प्रश्न दिलेला आहे की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत. पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत, गरज नाही. राशन कार्डवर असा व्यक्ती नको ज्यांना पेन्शन किंवा पेमेंट मिळते. पेन्शन किंवा पेमेंट मिळत नसेल तर यांच्या वाक्याला होकार द्यायचा, होय सिलेक्ट करायचं. आणि तुमच्या राशन कार्डवर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पेन्शन किंवा पेमेंट मिळत असेल तर यांच्या वाक्याला नकार द्यायचा, म्हणजे नाही सिलेक्ट करायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, या ठिकाणी तुमच्या कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण योजनेचा लाभ घेत आहे. एकच विवाहित आणि एकच अविवाहित या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं. एका राशन कार्डवर एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहिणींनी लाभ घेतला असेल तर या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं. एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तरच होय सिलेक्ट करायचं, बाकी सर्व बहिणींनी नाही सिलेक्ट करायचं. 2 विवाहित आहे किंवा 2 अविवाहित आहे किंवा 2-3 पेक्षा जास्त अर्ज भरलेले आहे तरी पण नाही सिलेक्ट करायचं. विषय
संपला. त्यानंतर बघा शेवटचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे, उपरोक्त जे काही तुम्ही माहिती दिली, या ठिकाणी बघा उपरोक्त जे काही तुम्ही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ब्ल्यू टिक करायचं आहे. या ठिकाणी ब्ल्यू टिक करायचं. ब्ल्यू टिक केल्यानंतर या ठिकाणी सबमिट करा. सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं. लगेचच तुमच्या समोर पाहिजे की तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. आता तुम्ही प्रत्येक एक वेळा ओटीपी टाकला, 2 वेळा ओटीपी टाकला तर तुमचा ओटीपी सक्सेसफुल सबमिट झाला आहे का ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यासाठी या ठिकाणी बघा व्हिडिओ स्क्रीनवर लिंक दिलेली आहे. या ठिकाणी या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे दोन्ही ओटीपी सक्सेस झाले आहे का ते चेक करू शकता. तर या व्हिडिओच्या लिंकवर आता लगेच क्लिक करा आणि तो व्हिडिओ सुद्धा पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.